त्याप्रमाणे काही ठिकाणी थोडं असं वर खाली असतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं की कोणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये आणि जर असं का असेल तर एकमेकाच्या चर्चांती विषय सोडवावेत। परंतु ठीक आहे, काही वेळेला असं प्रकार होतात आणि ते झालेले त्याच्यामध्ये आमचे तिन्ही नेते विचार करून संपवतील। नाही, दबाव असं नाही, चुकीचं काय बोलू नये हा साहेबांनी दिलेला सल्ला आहे। आणि कारण वस्तुस्थिती आहे, जर का अशा काय गोष्टी असतील तर त्याने एकमेकाला शेअर करायला पाहिजेत आणि त्यासाठी साहेबांनी त्याला सल्ला दिलेला आहे। ठाण्यात जे आहेत ते वादग्रस्त वक्तव्य वारंवार करत असतात, त्याच पार्श्वभूमीवर आता दंगेकर करतात, त्यामुळे कुठेतरी असं काय नाही। गणेश नाईक जे काय वादग्रस्त वक्तव्य करतात त्याला उत्तर देणारी आमची मंडळी आहेत आणि ते देत आहेत आणि हरकत नाही आहे। काही लोकांच्या मनात ध्यानात काय असू शकतं, परंतु आमचे साहेब जे काम करत आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की चुकीचं काम शक्यतो करत नाही आहेत आणि जी केलेली आहे ती चांगली कामं केलेली आहेत। म्हणणं आपलंही तेवढं बरोबर आहे, सगळ्यांनाच ते समजणं गरजेचं आहे। म्हणून तिन्ही पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित बोलावं असं आमच्या नेते मंडळीचं म्हणणं आहे। नाही, ठीक आहे ना, आता पूर्वीचे काही त्यांचे वैयक्तिक हेवेदावे असू शकतात त्यातून, परंतु आता जर आपण तिन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि तिन्ही पक्षाचे जरी पूर्वीचे काही लोक असले ते आता जर आपल्या एक पक्षात आलेले आहेत तर त्यांनी पातळी सोडून वक्तव्य कोणी करू नये असा आमचा सल्ला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।